तर या मेमनच्या 14 मालमत्ता कोणत्या आहेत? या मालमत्तांमध्ये भूखंड, फ्लॅट्स आणि काही गाळ्यांचा समावेश आहे. त्या कोणत्या आहेत आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. माहीमच्या अल हुसैन इमारतीतले 3 फ्लॅट्स, वांद्रे पश्चिमेकडील 1 फ्लॅट, माहीममधील ऑफिस आणि 1 मोकळा भूखंड, याशिवाय सांताक्रूज पूर्वेला असलेला 1 भूखंड आणि फ्लॅट यांचा सुद्धा या मालमत्तांमध्ये समावेश आहे. कुर्ल्यातील एका इमारतीमधील 2 फ्लॅट्स, याशिवाय मोहम्मद अली रोडवर असलेलं 1 ऑफिस हे सुद्धा यामध्ये समाविष्ट आहे. डोंगरी परिसरातले काही गाळे आणि भूखंड सुद्धा या मालमत्तांमध्ये समाविष्ट आहे. याशिवाय मनीष मार्केटमधले 3 गाळे यांचाही समावेश या मालमत्तांच्या यादीत आहे आणि शेख मेमन स्ट्रीटवरील 1 इमारत त्याचा सुद्धा या मालमत्तांमध्ये समावेश आहे. एकूण 14 मालमत्ता आहेत आणि त्या आता केंद्र सरकारच्या ताब्यात देण्यात आल्यात. ही कारवाई नेमकी कोणत्या कायद्याअंतर्गत झाली आणि आता पुढे काय होणार या संदर्भात सुद्धा आपण पाहूयात. सफेमा म्हणजेच द स्मगलर्स अँड फॉरेन एक्सचेंज मॅन्युप्युलेटर ॲक्ट 1976 या कायद्यानुसार या मालमत्तांचा ताबा केंद्र सरकारकडे देण्यात आला आहे. तस्करांनी बेकायदा मार्गांनी मिळवलेल्या मालमत्ता जप्त करण्याचे अधिकार या सफेमा कायद्यानं केंद्र सरकारकडे देण्यात आलेले आहेत. सफेमा कायद्याअंतर्गत जप्त केलेल्या मालमत्तांचा लिलाव केला जातो. यापूर्वी दाऊद इब्राहिम आणि इतर गँगस्टर्सच्या मालमत्तांचाही सफेमा कायद्याअंतर्गत लिलाव झालेला आहे. मालमत्ता जप्ती आणि लिलावाच्या माध्यमातून गुन्हेगारी जगतावर जरब बसवण्यासाठी या मालमत्तांचा